गिरीश महाजन का बाबासाहेबाचं अस्तित्व मिटायला निघाले का तुम्ही? का स्वतःला एवढे महामानव समजता काय? ज्या बापाच्या संविधानानं तुम्हाला त्या पदावर पोहोचवलेलं आहे, त्या पदाचा अपमान करू नका. आणि तुम्ही ज्या वेळेस बाबासाहेबांचं संविधान भारताला लागलं होतं, म्हणजे 26 जानेवारी, त्यावेळेस तुम्ही बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही आणि बाबासाहेबाचं भाषणात नाव घेतलं नाही. काय म्हणावं यांना? का बाबासाहेबाचा अपमान, संविधानाचा अपमान? जो संविधानाचा अपमान करत असन तो बाबासाहेबाचा अपमान करतो, आणि तो बाबासाहेबाचा अपमान करत असन तो संविधानाचा अपमान करतो. तुमच्यावर ॲट्रॉसिटी लावल्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्ही बाबासाहेबाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे का? तुम्हाला काय वाटून राहिले? गिरीश महाजन, लवकरात लवकर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. आणि जे पोलीसकर्मी, आमची बहीण आहे मोठी, तिने आवाज उठवला आहे, तिच्या सपोर्टला मी युवराज डोंगरे आहे. त्या पोलीसकर्मी जय भीमवालीला, माझ्या ताईला, माझ्या मोठ्या ताईला मी एकच म्हणत, ताई तू समोर राह, तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस. कारण जय भीमची वाघीण आहे, ती जय भीमवाली आहे. आणि रक्त आमच्या बापाचं ससळते आमच्या अंगात. समजला काय? तुम्हाला वाटत असेल की बाबासाहेबाचं अस्तित्व मिटत आहे. अरे हरामखोरांनो, तुम्ही कितीही काही करत असाल तर तुम्ही बाबासाहेबाचं अस्तित्व काय, तुम्ही केंद्रबिंदू पण मिटू शकत नाही. जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत बाबासाहेबाचं अस्तित्व कोणी मिटू शकत नाही. अरे मूर्खांनो, त्या बापाच्या संविधानामुळे तुम्ही खाऊन पिऊन राहिले, त्या पदावर आहे, आणि तुम्ही जातीवाद करून राहिले आणि त्या बाबासाहेबाचं नाव घेत ना. का रे, लय माज चढला का तुम्हाला? माझं एकच म्हणणं आहे गिरीश महाजन साहेबांना, साहेब जे पद मिळालं ना ते बाबासाहेबाच्या कार्याने मिळालं आहे, बाबासाहेबाच्या संविधानानं मिळालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही भाषणात नाव का घेतलं नाही बाबासाहेबांचं? का घेतला नाही हे मला सांगा कमेंट करून. दादा, हा व्हिडिओ जास्तीत शेअर झाला पाहिजे. कमेंट करून सांगा की गिरीश महाजन साहेबांनी नाव का घेतलं नाही. कमेंटवर का केलं नाही? का 26 जानेवारीच्या दिवशी का त्यांच्या भाषणात त्यांनी बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे आचार का मांडले नाही? बाबासाहेबांचं नाव का घेतलं नाही? कारण त्या दिवशी बाबासाहेबाचा दिवस होता, संविधानाचा दिवस होता. संविधानाचा दिवस म्हणजे बाबासाहेबाचा दिवस. जय भीम, जय शिवराय.